नमस्कार. शाहीर संभाजी भगतांचा एक पोवाडा मला आठवतोय. कुणी पोटासाठी विकतो गा बाई ग, कुणी मतासाठी विकतो गा बाई ग, भीम भजनात बंद केला बाई ग, भीम गाण्यात बंद केला बाई ग. माझ्या भीमाची थोरवी एवढी मोठी की ही थोरवी गाऊन लोक आपलं आयुष्य उभं करतात. या गाण्याला लोक प्रबोधन वगैरे नाव देतात, हा भाग वेगळा. पण प्रबोधनासाठी संभाजी भगतांच्या सारखी गाणारी मंडळी वेगळी, विरळी आणि त्यांचा बाजही वेगळा. आमच्या संभाजीनगरातल्या कडूबाई थोरात जेव्हा भीमगीत गातात आणि त्यांचं ते गाणं प्रसिद्ध, माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लावलं रमानं, हे ऐकताना डोलायला होतं. आपल्या मनातल्या भावना सहजपणे व्यक्त करणाऱ्या कडूबाई थोरात या भीमगीतांचं खरोखर एक मूल्य वाढवत असतात आणि अगदी प्रामाणिकपणे त्या कबूल करतात की माझ्या भीमाची गीतं गाऊन, एकतारीवरती गाऊन मी मोठी होत आली आहे. तेव्हा कडूबाई काय, संभाजी भगत काय किंवा अन्य माणसं काय, यांच्याविषयीचा आदर, आपुलकी वाढत जाते. पण भीमगीताच्या नावाखाली दुसऱ्यांना शिवीगाळ करत, अश्लील उच्चारण करत भीमगीत गायची आणि आपण एक मोठे समाज प्रबोधनकार असल्याचा आव आणायचा, याला मान्यता कशी द्यायची? मी गीतांच्या सादरीकरणावर आक्षेप घेत नाहीये, सादरीकरणाच्या भाषेवरती आक्षेप घेतोय. दुसऱ्यांना शिव्या घालणे म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुणगौरव करणे नव्हे, अजिबात नव्हे. बाबासाहेबांचा गुणगौरव करताना वापरले गेलेल्या शब्दांचं मूल्य, शब्दांचं वजन तसंच असलं पाहिजे, तेवढंच असलं पाहिजे. पण दुर्दैवाने झालंय काय की गल्ला भरू बाजारू कलाकारांचा वावर एवढा वाढलाय, संभाजी भगत म्हणतात त्याप्रमाणे. कुणी पोटासाठी विकतो गा बाई ग, कुणी मतासाठी विकतो गा बाई ग, अशी स्थिती आली आहे. भीम भजनात बंद केला बाई ग, भजनात बंद करून, ज्याला हृदयाच्या कोंदणात ठेवायला हवं त्याला भजनात बंद करून अशी गाणी तयार करून बोलणारी माणसं आपला राजकीय पोळी भाजत असतात किंवा मनातला द्वेष बाहेर काढत असतात. काय वाक्य आहेत एक एक छान छान. म्हणजे देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, या सगळ्यांच्या विषयी काय भाषा बोलली जाते? देशाच्या पंतप्रधानांविषयीची 2 वाक्य मी तुम्हाला आधी ऐकवतो. एक, कोण्या भोकात घालू तुझी 56 इंचाची छाती. हे ऐकायला भीमसैनिक असलेल्या स्त्रियांना तरी बरं वाटेल का? आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून भीमदर्शनासाठी आत नेणारा माणूस, त्याला विचारलं जातंय तो तुझ्या आईचा नवरा होता का? ऐका जरा 2 वाक्य ती. संविधान जर बदलत असाल, या देशाला तारणारं संविधान जर बदलत असाल, तर नरेंद्र मोदी कोण्या भोकात घालू ती 56 इंचाची छाती, याला परमिशन नाही, भिक्खू संघाला परमिशन नाही. आणि नरेंद्र मोदी तिथं आले सकाळी, त्याले मस्त सिक्युरिटीच्या साथ आतमध्ये नेलं, धोका यायच्या मायचा नवरा होता का? ऐकलं? आता मी तुम्हाला ऐकवतोय ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयीचं वाक्य. मग तडीपार, टकल्या, अबेसाले या शब्दांचा मुक्तपणे वापर आहे. ऐका ना. तो अमित शहा टकल्या म्हणते की आंबेडकर 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 फॅशन हो गई है म्हणते. अबे साले, आंबेडकर फॅशन नहीं, तेरे घर का राशन है.
हा तडीपार टकले हा. पाहिलं, या दिदी, अंजली, भारती, ताई यांच्या मनामध्ये इतका द्वेष आहे जातीपातीचा. चित्रपटात तो एक विलन म्हणायचा, मैं तेरे नाम का कुत्ता पालू. तसं या बाईंना ब्राह्मण आडनावाचं कुत्रं पाळावं वाटतंय. त्यांच्या कुत्र्याचं नाव असतं टायसन आणि ते आडनाव काय देतात जरा बघा. उकोंड्या, बरोबर की नाही. आता माझ्या घरी कुत्रा आहे टायसन. त्याला लहानपणी आणलं, त्याला टायसन, त्याचं नाव ठेवलं मी टायसन देशपांडे. बापरे, हो, देशपांडे. पाहिलं, म्हणजे जातीचा द्वेष, पक्षाच्या माणसांचा द्वेष. आता एक गोष्टीवर जरा मी थांबतो, म्हणजे तुम्हालाच विचार करायला संधी देतोय. या म्हणतात की मी प्रबोधन करते. एखाद्या गुन्हेगाराला मुख्यमंत्र्यांच्या बायकोवर अत्याचार कर असं सांगणं म्हणजे प्रबोधन आहे. या म्हणतात ना, यांनी खुलासा केला एक की साळसूतपणाने खुलासा केलाय, मी प्रबोधन करते, मला फडणवीसांना सांगायचंय की तुम्ही हे करत नाहीत, ते करत नाहीत, म्हणून मी हे केलंय. तेही ऐकवतोय तुम्हाला, पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविषयीचे यांचे विचार ऐका. 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. हे मोदी सरकार फाशी का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर, कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला माल बनवून फिरते, त्या बायकोवर बलात्कार कर म्हणून. यायले का माहिती माय बहिणीवर बलात्कार झाला तेव्हा दुःख काय होते. पण मी ऐकलेत? आता यांचा थोडक्यातला खुलासा ऐकवतो, तो ऐका. या कार्यक्रमामध्ये भीम मेळाव्यामध्ये प्रबोधन करत असताना, सर्व महिलाची बाजू मांडत असताना, SC NT OBC नव्हे तर सर्व माझ्या माय बहिणीच्या जे मी तिथं बाजू मांडत होती, मी सांगत होती प्रत्येक जातीच्या महिलावर जे अन्याय अत्याचार होत आहे, जे बलात्कार होत आहे, त्या विषयावर मी बोलत होते. हेच नाही, तो 2 वर्षाची, 3 वर्षाची, 5 वर्षाची, 10 वर्षाची मुलगी सुद्धा या बलात्कारापासून सुटत नाही. या देशाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मला सांगायचं होतं, त्यांचं लक्ष मला वेधायचं होतं, ना सांगायचं होतं. आता जे सध्या कायदे आहेत ते तुम्ही केव्हा कठोर कारवाई करणार, केव्हा तुम्ही कायदा सक्त करणार? तुम्ही सक्त करत ना, कारण एक दिवस ह्या मुलीवर, बायांवर, पोरींवर बलात्कार होता होता एक दिवस तुमच्या पत्नीवर सुद्धा बलात्कार होऊ शकते. तेव्हा सक्त कायदा करणार आहात का? बोलण्याच्या ओघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीवर तुम्ही बलात्कार करा हा शब्द चुकून माझ्या तोंडातून निघालेला आहे, चुकून निघालेला आहे आणि तो योग्य नाही याची मला जाणीव झालेली आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. बाबासाहेबांना असं आवडलं असतं, त्या महामानवाला असं आवडलं असतं, एखाद्याच्या बायकोवर अत्याचार करण्याची चिथावणी आवडली असती. संविधान निर्माण कशाकरता केलं गेलं? यासाठीच ना, सर्वांना सुरक्षित जीवन जगता यावं. आपल्या भोवती एक कवच घेऊन त्या कवचाच्या अडून अशी शिवीगाळ करणं, ताई, हे शोभतं? अशा वाक्यांनी आपल्याला भीमगीत गाण्याचा अधिकार मिळतो? प्रश्न आहेत. माझा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही केवळ भीम विचार देण्यासाठी हे करत असाल, रुजविण्यासाठी हे करत असाल, तर एक वेळेला मान्य आहे. म्हणजे तुम्हाला भाजपच्या नीतीचा विरोध आहे, भाजपच्या माणसांचा विरोध आहे आणि त्याला बाबासाहेबांचा विरोध होता असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही करत असाल तर ओके. पण तुम्ही जेव्हा विशिष्ट पक्षाचा प्रचार आपल्या कार्यक्रमातून करता तेव्हा काय म्हणायचं? एक नव्हे, 2 उदाहरणं ऐकवतोय. एक म्हणजे BJPला वोट दिलं तर 12 वाजतील असं म्हणणारं, आणि दुसरं काँग्रेसचा विजय होणारच आहे होता, पण भाजपनी मतमोजणी लांबवून कसं केलं ते सांगितलंय, ऐका जरा. ह्या इलेक्शन पासून जागृत व्हा. अभी नाही तो कभी नाही. आता जर तुम्ही BJPला वोट दिलं मग तुमचे 12 वाजल्याच्या वरात नाही, हे नक्की सांगते मी तुम्हाला. तिचं मतदान झालं माहिती आहे ना, 3 तारखेचा निकाल होता. तिकडे सगळी काँग्रेस चाललं आमच्या नागपूरला, यायची फटारली. सगळे मंत्री जंत्री कुडे, बावनकुडे, फावनकुडे सगळे गेले, फटारली द्यायची. त्याला वाटलं आता काही खरं नाही. मग काय केलं, लगेच 21 तारखेला निकाल द्यायला टाकून. राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी
आता मी ज्या मुद्द्यावर होतो ते बघा. काँग्रेस किंवा तत्सम राजकीय पक्षाला आपला प्रचार करण्यासाठी एखादी बिनधास्त गायिका तिचा जात, तिचा स्वभाव या सगळ्याचा वापर करून अशी शिवीगाळ करण्यासाठीची व्यवस्था लावावी वाटत असेल आणि ती लावली जात असेल, त्याला भीमगीतातून होणारं प्रबोधन असं म्हटलं जात असेल, तर याला प्रबोधन म्हणायचं का? दिदी अंजली भारती ताई यांना हा अधिकार आहे का? आणि या सगळ्याला कवचाच्या आडून बोलणं यांच्यासाठी कितपत योग्य आहे? यामुळे भीम विचार व्यक्त होतील की नाही माहीत नाही, पण समाजामध्ये मोठी दरी निर्माण होईल एवढं मात्र नक्की आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज